की कुठलाही पुरावा वाल्मिक कराडचा आणि त्या खंडणीच्या आणि गुन्ह्याच्या संदर्भात कुठलाही पुरावा त्यांच्याकडे आलेला नाही. फक्त त्यांना का अटक केली याचे कारण काय दिलेले नाही आहेत आणि ह्या संदर्भात तपास चालू आहे. तपास झाल्यानंतर बघूया 22 तारखेला काय तसं. नाही, आमचं तर म्हणणं आहे त्यांना मोकोका लागूच शकत नाही. सरकार पक्षातर्फे पोलीस कस्टडी मागितलेली होती. त्यांनी 10 दिवसाची पोलीस रिमांड आज मागणी केलेली होती. तेव्हा 10 वेगवेगळे मुद्दे दिले होते की ह्या कारणासाठी आम्हाला पोलीस कस्टडी आवश्यक आहे आणि त्या 10 मुद्द्यावर आम्ही वेगवेगळं सांगितलं की यांना ऑलरेडी मागच्या जे खंडणीचा गुन्हा आहे त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये ऑलरेडी 15 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. त्याच्यामध्ये कुठेही असं यांचा आणि ह्या खुनाच्या गुन्ह्यासंदर्भात कुठेही पुरावा आलेला नाहीये. आम्ही काल पण तेच सांगितलं त्या कोर्टामध्ये. आज पण आमचं तेच आर्ग्युमेंट होते की कुठलाही पुरावा वाल्मिक कराडचा आणि त्या खंडणीच्या आणि गुन्ह्याच्या संदर्भात कुठलाही पुरावा त्यांच्याकडे आलेला नाहीये. फक्त यांना का अटक केली याचे कारण काय दिलेले नाहीत आणि ह्या संदर्भात तपास चालू आहे. तपास झाल्यानंतर बघूया 22 तारखेला काय तसं. जो लागलाय त्याच्यावरती प्रश्न उपस्थित होतात, त्याची बाजू कशी? नाही, आमचं तर म्हणणं आहे त्यांना मोकोका लागूच शकत नाही. कारण बेसिकली हे ऑर्गनाइज क्राईमच नाही. जर यांची जी एफ आय आर जर पाहिला त्या एफ आय आर मध्ये क्लिअर म्हटलेलं आहे की अगोदरच्या भांडणावरून त्याला मारहाण झाली. संतोष देशमुखला जी मारहाण झाली, त्यांचं जे अपहरण झालं, ते सुदर्शन गुले व इतर 5 आरोपी असे 6 आरोपी त्यांच्या एफ आय आर मध्ये जो प्रत्यक्षदर्शी आहे, प्रत्यक्षदर्शीने जी एफ आय आर दाखल की जो संतोष देशमुख यांच्याबरोबर होता, त्यांनी सांगितलं की 6 आरोपी होते. त्याला रस्त्यात अडवून मारहाण केली गेली. एफ आय आर मध्ये कुठेही वाल्मिक कराड यांचा उल्लेख नाही. कुठेही त्यांनी कॉन्स्पिरसी केलेला याचा कुठेही उल्लेख आजपर्यंत आलेला नाहीये की ह्या भांडणामध्ये हे 2 गटामधले भांडणं त्यात असं दिसतंय की एफ आय आर वरून की आदल्या दिवशी किंवा 6 तारखेला भांडण झालं. आणि एफ आय आर मध्ये पण क्लिअर म्हटलेलं आहे की मागील भांडणाच्या कारणावरून, त्याच्यामुळे हे सुदर्शन गुले व इतर व सरपंच संतोष देशमुख या दोघांमध्ये जे काही अगोदर आदल्या दिवशी किंवा कधी भांडणं झाले होते 6 तारखेला, त्या भांडणाच्या कारणावरून हे मारहाण झालेली आहे, त्याचा खून झालेला आहे. त्या खुनामध्ये कुठेही वाल्मिक कराडचा अर्थार्थी कुठेही कॉन्स्पिरसी किंवा ऑर्गनाइज क्राईम जे असं प्रॉसिक्युशन मार्फत म्हणलं तर असं कुठेही आतापर्यंत तरी आलेलं नाहीये. कारण बागदरचे जर रिमांड आपण बाकीच्या आरोपीचे पाहिले, बाकीच्या आरोपीच्या रिमांडमध्ये पण वाल्मिक कराडचा कुठं आहे किंवा ते पाहिजेत आरोपी आहेत का त्यांच्या अगेन्स्टमध्ये काही आरोप केलेले नव्हते. फर्स्ट टाइम आज त्यांना ज्यावेळेस अरेस्ट दाखवली गेली हे सगळं पुढे आलेलं आहे. चौकशीत येईल, सत्य समोर येईल. असं कुठलंही यांचा कुठे इन्व्हॉल्वमेंट नाहीये. पीसीआर किती दिवसाचा मागितला होता सर? 10 दिवसाचा मागितला होता. त्यांना 7 दिवसाचा पीसीआर दिलेला आहे 22 तारखेला. धन्यवाद.